बदलत्या काळानुसार पत्रकारितेचं स्वरूप झपाट्यानं बदलत असून टीव्ही चॅनेलपासून ते डिजिटल प्लॅटफॉर्मपर्यंत आता एआयचा प्रभाव वाढू लागलाय। अशा परिस्थितीत ग्रामीण बातमीदारांनी एआयची भीती न मानता एआय तंत्रज्ञानाचा अंगीकार केल्यास पत्रकारिता अधिक प्रभावी आणि वेगवान होईल असं प्रतिपादन सकाळचे संपादक निखिल पंडितराव यांनी केलं। करवीर तालुक्यातील पत्रकारांसाठी घेतलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते। करवीर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं तालुक्यातील पत्रकारांसाठी एआय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली। यावेळी करवीरचे सभापती सातापा पाटील, आनंदराव शिरोलीकर, गटविकास अधिकारी संदीप भंडारे प्रमुख उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। ग्रामीण बातमीदार हा खऱ्या अर्थानं वन मॅन आर्मी असतो। घटनास्थळी जाण्यापासून ते फोटो काढणं, व्हिडिओ बनवणं आणि जाहिरातींचं व्यवस्थापन करणं अशा 10 लोकांची कामं तो एकटा करत असतो। या धावपळीच्या कामात एआय तंत्रज्ञान बातमीदाराचा वेळ वाचवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते असं दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव यांनी सांगितलं। व्हॉइस टायपिंगमधील चुका दुरुस्त करणं, बातमीचं व्याकरण शुद्ध करणं आणि विविध शैलींमध्ये बातमीची मांडणी करणं यासाठी गुगल जेमिनी सारखी टूल्स वरदान ठरणार आहेत। भविष्यात केवळ माहिती देणं पुरेसं नसून बातमीच्या पलीकडे जाऊन केलेलं तटस्थ विश्लेषण आणि स्टोरी टेलिंग वाचकांना अधिक भावेल। मानवी संवेदना आणि सत्यतेची पडताळणी हे पत्रकाराचे मुख्य कौशल्य आहे, जे एआय कधीही हिरावून घेऊ शकत नाही। एआय केवळ एक साधन आहे, पर्याय नाही। त्यामुळे बातमीदारांनी स्वतःचं कौशल्य अद्ययावत करून तंत्रज्ञानाशी मैत्री करणं आवश्यक आहे असंही पंडितराव यांनी नमूद केलं। दरम्यान पत्रकारांच्या शासकीय सवलती आणि अधिस्वीकृती पत्रिका काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांबाबत माहिती दिली। तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा एआय तंत्रज्ञानावर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं सभापती सातापा पाटील यांनी सांगितलं। एसपी चौगले, सुनील ठाणेकर, पवन मोहिते, गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी अध्यक्ष रमेश पाटील, उपाध्यक्ष निलेश जाधव, सचिव मच्छिंद्र मगदूम, कुंडलिक पाटील, पवन मोहिते, प्रकाश पाटील, नामदेव माने, अनिल घराळ, प्रकाश नलवडे, DS ढगे यांच्यासह करवीर तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते।